बंगाल काय लिहिलंय कैवल्य इकडे? वेस्ट बेंगॉल. हा, वेस्ट बेंगॉलचे मुख्यमंत्री कोण? आता एकच मिनिट, मी काय एवढी मूर्ख नाहीये. महाराष्ट्राला मुख्यमंत्री असतो, बंगालला नाही. माहित आहे मला. प्रश्नच चुकवलाय तू. एक मिनिट. ममता बॅनर्जी एवढं येत नाही तुला? एवढं येत नाही तुला? इतकं तुला सांगितलं मी. सगळ्या स्टेट्स असतात, त्यांचे वेगवेगळे मुख्यमंत्री असतात. आणि एक मिनिट आशू, तू का प्रश्न विचारतोस? हा कसा काय प्रश्न विचारतोय? जसं तू तिच्या प्रश्नांची उत्तरं देतोयस तसंच आहे हे. हो, पण आशू जे बोलला ना ते सगळं तू लिहून दिलं होतंस. मी जे ॲनाला सांगितलं ते ॲनाने पाठ केलं होतं. हो ना? वाह, क्या बात है. परफेक्ट. सो या घरात आपल्या नकळत एक कॉन्स्पिरसी सुरू होती. सो मिस्टर सुजय साठे, का केलं तुम्ही हे सगळं? एक मिनिट, मी का ॲनाला शिकवेन? म्हणून तुझ्यानी रात्री ॲनाला मेसेज केला, तरीच मी विचार करतेय. बँग ऑन. काय बँग ऑन? बँग ऑन आणायची, वांग आणायचं का असं विचारायला मेसेज केला होता. सकाळी भाजी आणायला चाललो होतो ना मी. एक्झॅक्टली. म्हणूनच सकाळी घरातली सगळी लोक उठायच्या आधी तुम्ही भाजी आणायला गेलात आणि तिथेच मिस ॲना यांनी त्यांचा पहिला डाव खेळला, पेपर वाचायचा. त्यांना पेपर वाचताना बघून घरातल्यांच्या काय रिॲक्शन्स असतील हे तुम्हाला अगदी योग्य माहिती होतं. त्या तुम्ही त्यांना सांगून ठेवल्या होत्या. त्यावर कसं रिॲक्ट व्हायचं हेही तुम्ही त्यांना शिकवून ठेवलं होतं. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला मिस ॲना यांच्याबद्दल सांगितलं तेव्हा मिस्टर वॉटसन बोला. मिस्टर वॉटसन, मिस्टर आशू वॉटसन बोला. तेव्हा स्कॉलर तू म्हटला की प्रश्नपत्रिका तू काढणार. हो ना सर? एक्झॅक्टली. म्हणजे स्कॉलर ॲनाला सगळी उत्तरं आधीच माहिती होती. हो ना सर? एलिमेंटरी मिस्टर वॉटसन. आणि सगळ्यात मोठा पुरावा काय होता माहितीये मिस्टर सुजय साठे? तुमची एक मिनिट असं म्हणण्याची सवय. या तुमच्या लकबीनच तुम्हाला धोका दिला मिस्टर सुजय साठे. एक मिनिट, मला अशी कुठलीही लकब नाहीये. पण मिस्टर सुजय साठे हे तुम्ही का केलं? नाही म्हणजे ॲनाला हुशार बनवायचा प्रयत्न का केलात? मी सगळं केलं कारण ज्या पद्धतीने या घरात ॲनाला चिडवलं जातं त्याचा मला खूप त्रास होतो. सारखं माझ्या मैत्रिणीला मूर्ख म्हटलं जातं. मला असं वाटलं हे कुठेतरी थांबायला हवं. पण असं नुसतं पाठांतर करून घेऊन काही होत नाही. त्यासाठी बेसिक्स क्लिअर असावे लागतात. अरे मग होतील बेसिक्स क्लिअर. कुठून तरी सुरुवात करायलाच पाहिजे ना मला. पण जिला कळतच नाही तिला समजावून काय फायदा? अक्कल लागते ना थोडी तरी. आशू, तुम्हाला ना गंमत कुठे थांबवायची हे माहितच नाहीये. रडवलत ना आता तिला. जा समजवा. मी? हो तू. सगळे चला ना आता. डोकं फिरू नका, लगेच जा. चला तर. सॉरी ना ॲना. मला पण हेच म्हणायचं आहे ना. ॲना तुला माहितीये ना मी बोलून जातो काही. आणि मी जाता जाता बोलतो. सॉरी ना ॲना. सेम इयर ॲना. ऐका ना प्लीज, सॉरी म्हणू नका. ऐक ना ॲना. ॲना कैवल्य ऐक ना. अरे खरंच कुठे काय घडतं ते मला माहिती नसतं. काय झालंय मला माहिती नसतं. अरे मला माहितीये की मी हुशार नाहीये, माहितीये मला आता. सो प्लीज नका म्हणू सॉरी. ॲना पण हुशारी यावर अवलंबून नसते. हुशारी ही माणसाच्या आतमध्ये असते. करेक्ट आहे, एकदम बरोबर आहे. म्हणजे ॲना, आमच्या गावाकडे माझा एक मित्र आहे पम्या.
त्याचे वडील मास्तर होते आणि बरं काय ना, त्यांना सगळं माहिती होतं. म्हणजे राजकारणापासून क्रिकेट पर्यंत त्यांना काही विचारत त्यांना सगळं माहिती असायचं. पण आम्ही त्यांच्या घरी गेलो ना तर ते काहीच बोलायचं नाही. पण त्यांची बायको होती ना, म्हणजे पम्याची आई, तिला बरोबर कळायचं आम्हाला भूक लागली. मग ती आम्हाला खायला द्यायची. आणि ना घरची परिस्थिती वाईट होती, पैसे नसायचे, तर त्याची आई तांदळाच्या डब्यात ते पैसे साठवून ठेवायची. गरज पडली की ते वापरायची. तिला काही माहित नव्हतं, राजकारण नाही, क्रिकेट नाही, इतिहास नाही, भूगोल नाही. पण घरी आलेल्या पोरांना उपाशी ठेवू नये हे तिला चांगलं कळत होतं. आता तू सांग ना, न सांगता घरी आलेल्या भुकेल्या पोरांना खाऊ घालणारी ती बाई मोठी का तो तिचा खडूस नवरा मोठा?